भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील धानोरा येथील गोशाळेत दिनांक 6 मार्च रोजी धक्कादायक व किळसवाणी घटना उघडकीस आली। चारा व पाण्याशिवाय गोशाळेतील 35 जनावरांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत 2 दिवसापूर्वी गो तस्करी कारवाईत काही जनावरे पवनी तालुक्यातील धानोरी येथील बडीराम गोशाळेत दाखल करण्यात आली होती। सध्या गोशाळेत 70 ते 80 जनावरे होती। गोशाळा चालकाने जनावरांना चारा व पाण्याची व्यवस्था न केल्याने 35 जनावरांचा मृत्यू झाला। प्रकार उघडकीस येताच गोशाळा चालकांची धावाधाव सुरू झाली। याची माहिती पवनी पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सीडाम, पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, पोलीस उपनिरीक्षक रहाटे यांनी आपल्या पथकासह गोशाळेत जाऊन पाहणी केली। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मृत झालेल्या जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले। गोशाळा परिसरात मृत जनावरांना पुरण्यात आले। या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।